राम राम मंडळी, तुमचं सर्वांचं आमच्या गावात स्वागत आहे. हा आमचा गाव म्हणजे आमचं शिवार अल्लीपूर, वर्धा जिल्ह्याच्या पंचक्रोशीत नावाजलेलं असं आमचं गाव म्हणजे अल्लीपूर. तुमचं स्वागत आहे. ही आमची ग्रामपंचायत आणि आमच्या ग्रामपंचायतने केलाय आमच्यासाठी जलयुक्त शिवार. तसंच कचऱ्याची सोय लावण्याकरिता आहे ही आमची प्रिय अशी ही घंटागाडी. ग्रामपंचायतनं तसंच सार्वजनिक वाचनालय देखील काढलंय आणि याच वाचनालयाच्या माध्यमातून आजवर कैक युवक हे शासकीय पदावरती लागले. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. पण मंडळी, एकेकाळी आमच्या गावात पाण्याची टंचाई होती. नळ रोज 4 दिवसाआड 5 दिवसाआड यायचा. पण आज सुखाचे दिवस आले आणि महिलांना व आम्हा सर्वांना आनंद झाला. पाण्यासाठी होणारी तगतग तनतन वाचली आणि अवघा गाव, अवघा हा आमचा शिवार सुखी झाला. शेतकरी राजा आनंदानं न्हावू लागला. तसंच शोष खड्ड्याची देखील सुविधा करण्यात आली. रोजगार हमी अंतर्गत आज कैक लोकांना रोजगार, तसंच वाटसरून करिता पानपोई. हेच नव्हे मंडळी, तर आरोग्य सार्वजनिक केंद्राद्वारे आज कैक रुग्णांची मोफत सेवा होते. रुग्णवाहिका, तसंच पशुवैद्यकीय दवाखाना आणि आमच्या शेतकरी राजांकरिता सर्व प्रकारच्या सोयी इथे उपलब्ध आहेत. म्हणूनच आम्ही आनंदाने असं म्हणू शकतो की हा अल्लीपूर माझा सर्व सुख सोयी युक्त आहे. आणि हेच नव्हे, तर इथे शिक्षणाची ज्ञानगंगा देखील वाहते. आमचे अवघे बालमन आज ज्ञानाच्या रसाने, आज विज्ञानाच्या रसाने न्हावून निघते. आणि हे सर्व होतंय याचं कारण एकमेव म्हणजे ग्रामपंचायत आणि त्याद्वारे त्यांनी केलेले जल संचयन व जलसंवर्धन प्रकल्प. आज आमचा गाव सुखाने न्हाला. शोषखड्ड्याचं पहिले माहीत नव्हतं, पण आता ह्या शोषखड्ड्यानं एकच फायदा झाला का पाणी कोण्या पद्धतीनं जिरवायचं, बस एवढा फायदा झाला आहे ना. ह्या शोषखड्ड्यामुळे कसं पहिले या पाण्याचा खूप त्रास होत होता, पण आता या शोषखड्ड्यामुळे महत्त्वाचं काम झालं.